नमस्कार मित्रांनो, मी आशिष बारकुल. मी आज तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण कसे करायचे हा टॉपिक. कारण आता राज्यसेवेचा रिझल्ट लागला आणि बऱ्याच सगळे सक्सेसफुल कॅन्डिडेट म्हणतात की बुक लिस्ट, सिलेबस आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण ह्या गोष्टी सक्सेसमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतात. आता आपल्याला बुक लिस्ट आणि सिलेबस बऱ्यापैकी सर्वांकडे असतो आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे पण संच बाजारात अवेलेबल आहेत. परंतु प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करायचं म्हणजे काय करायचं हाच बऱ्याच नवीन ॲस्पायरंटला पडलेला प्रश्न आहे आणि तो खूप जेन्युइन प्रश्न आहे. कारण सर्वजणच म्हणतात की प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपण केलं पाहिजे, परंतु विश्लेषण करायचं म्हणजे काय करायचं आणि दुसरी गोष्ट आहे केलं तरी काय करायचं हा पण प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या दोन्ही गोष्टी सांगणार आहे की विश्लेषणात काय काय येतं आणि विश्लेषण केल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो. तर आपण पहिल्यांदा पाहूयात विश्लेषणामध्ये काय काय येतं. तर आता आपल्याला कोणताही प्रश्न आला की आपल्याला तो प्रश्न पहिल्यांदा त्याचं वर्गीकरण करता आलं पाहिजे, म्हणजेच की तो सिलेबसच्या कोणत्या घटकाला निगडीत आहे. सपोज आता एखादा क्वेश्चन असेल की तो कोणताही क्वेश्चन असू शकेल की NCERT वर क्वेश्चन आलेला आहे, मग आपल्याला समजलं पाहिजे की त्याचा सिलेबस मधला घटक कोणता आहे. एज्युकेशन घटक आहे. एज्युकेशन घटकमध्ये काही सब घटक असतात. तर म्हणजे आपल्याला काय करायचंय, महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे की तो प्रश्न सिलेबसच्या कोणत्या घटकाशी निगडीत आहे. म्हणजे आपल्याला यावरून काय कळणार आहे, आपल्या सिलेबसचे प्रत्येक पेपरचे साधारणतः 15 ते 20 घटक राहतात, मुख्य घटक, आणि मग त्यामध्ये परत सब टॉपिक त्यांनी दिलेले आहेत. तर मग यावरून आपल्याला काय कळतं, असं जर आपण वर्गीकरण करून ठेवलं तर आपल्याला समजतं की जरी आपल्याला परीक्षेला सिलेबसला 15 ते 20 पॉईंट असले तरी प्रत्येक पॉईंटवर इक्वल प्रश्न काढलेले नाहीयेत. म्हणजे कोणत्या टॉपिकवर 20 क्वेश्चन आलेले असतात, कोणत्या टॉपिकवर 4 ते 5 क्वेश्चन आलेले असतात. मग हे वर्गीकरण केल्यामुळे आपल्याला असा फायदा होतो की आपल्याला कोणत्या टॉपिकवर जास्त फोकस करायचा आहे, कोणता टॉपिक आपल्याला कमी प्रिपेअर करायचा आहे, कोणता टॉपिक स्किप करायचा आहे. मग यामुळे काय होणार आहे, आपलं कॉस्ट टू बेनिफिट रेशो आपला वाढणार आहे. दुसरी गोष्ट काय होणार आहे, आपली एनर्जी वाचणार आहे. विनाकारण जास्त पुस्तकं वाचत बसण्याची, विनाकारण जास्त घटक टार्गेट करायची, ह्या दोन गोष्टी आहेत. ह्या दोन गोष्टींचा आपल्याला निश्चितपणे फायदा होणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला त्या घटकाचा म्हणजे त्या प्रश्नाशी संदर्भ घटक ओळखल्यानंतर त्या घटकावर आधारित सोर्स अवेलेबल आहे का हे देखील आपल्याला समजणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण पाहूयात की आपल्याला GS1 मध्ये एक पेपर 1 मध्ये जिओग्राफीमध्ये रिमोट सेन्सिंगचा आपल्याला टॉपिक आहे. तर बऱ्याचदा काय होतं, आपल्याला फिक्स माहिती आहे, क्वेश्चन पेपरचं विश्लेषण मी केलं तर मला जाणवलं की ह्या घटकावर 5 प्रश्न येतात दरवर्षी. परंतु मला असं जाणवलं की हा घटक म्हणजे माहिती आहे मला कोणता आहे, जिओग्राफीशी संदर्भात आहे, म्हणजे त्याचा घटक, आणि त्या जिओग्राफीमध्ये त्याचे सब टॉपिक पण दिलेले आहेत. परंतु तरी देखील एवढं सगळं माहीत असून देखील मला त्या विषयाची तेवढी कमांड आलेली नाही. तर मी काय ऑप्शन वापरला मग तिथे की मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा जो संच मिळतो त्यामध्ये जी माहिती एक्स्ट्रा दिलेली आहे त्याच माहितीतनं वाचायचं, त्याच्यावरच तो पेपर म्हणजे ते पेपरमधले क्वेश्चन रिमोट सेन्सिंगचे आपण सॉल्व्ह करायचे. हा अप्रोच का मी फॉलो केला, का तर मला विश्लेषण केल्यानंतर असं जाणवलं की यामध्ये खूप डायनामिझम जास्त आहे रिमोट सेन्सिंगच्या प्रश्नामध्ये, आणि ते टेक्निकल ओरिएंटेशनचे प्रश्न असतात आणि त्यामध्ये म्हणावं तेवढा मला रिलायबल सोर्स अजून तरी सापडला नाही की जो एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स टॅकल करायला मला परीक्षेमध्ये मदत करेल. मग माझं काय झालं यामुळे की रिमोट सेन्सिंग मी स्किप केला, माझा वेळ वाचला, का तर मला सोर्स तिथे मिळाला नाही. माझा कॉस्ट टू बेनिफिट रेशो मला कळाला की इथे साधारणतः 1 ते 2च मार्क येणार आहेत. मग ह्या गोष्टी ज्या आहेत मला ह्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणामुळे कळलं. हे सांगितलं मी एक घटक यामध्ये की प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणामध्ये घटकानुसार किती प्रश्न आले याचं वर्गीकरण करण्यात येतं. तर हा एक मुद्दा झाला आपल्या प्रश्नपत्रिका विश्लेषणाचा. दुसरं काय आहे यामध्ये की एकदा प्रश्न आपण शोधला की त्याचा घटक शोधला तर त्याचा उपघटक कोणता आहे हे आपल्याला लवकर समजलं पाहिजे. आता उपघटक म्हणजे काय, सपोज आता एखादा क्वेश्चन NCERT या घटकावर आलेला आहे
तर NCERT या घटकावर आलेला प्रश्न आपल्याला समजलं पाहिजे की HRDच्या पेपरमधला NCERT हा घटक कोणत्या घटकात आहे. तर पहिल्यांदा आपल्याला समजतं की शिक्षण, आणि शिक्षण मधला हा एक सब घटक आहे. म्हणजे आपल्याला दुसरी गोष्ट एक कळाली की सब टॉपिक जे आहेत त्या घटकातले, तर त्या सब टॉपिकवर देखील किती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत हे आपल्याला समजलं जातं. आपण जर पाहायला गेलं तर NCERT वर दरवर्षी क्वेश्चन आहे. मग हे आपल्याला सब टॉपिकवर पण आपल्याला फोकस करता येतं. कोणते सब टॉपिक जास्त फोकस करायचे, कोणते सब टॉपिक आपण निग्लेक्ट करायचे, हे देखील आपल्याला या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाद्वारे समजतं. तिसरी गोष्ट आहे विश्लेषणामध्ये की क्वेश्चन आल्यानंतर त्या क्वेश्चनचं नेचर कसं आहे याचं वर्गीकरण देखील आपण करणं गरजेचं आहे. म्हणजेच तो क्वेश्चन त्या घटकावर फॅक्च्युअल ओरिएंटेशननं विचारलेला आहे का, कन्सेप्च्युअल ओरिएंटेशननं विचारलेला आहे का, त्या घटकासंदर्भात फक्त स्टेटमेंट दिलेले आहेत. तर सपोज आपण एकच GDP संदर्भात प्रश्न असेल तर GDP संदर्भात प्रश्न फॅक्च्युअल कंटेंटनं विचारला तर कसा विचारला जाऊ शकतो. म्हणजेच की इंडियाचा GDP PPPच्या दृष्टीने जगात कितव्या नंबरला आहे, हा झाला त्याच्यावरचा फॅक्च्युअल प्रश्न. त्याच्यावरचाच कन्सेप्च्युअल प्रश्न कसा झाला, तर GDP हा संकल्पनेचे त्यांनी काही वाक्य दिलेले असू शकतात की GDP ही संकल्पना अशी आहे आणि GDP मध्ये या गोष्टीचा अंतर्भाव होतो, असं आपण हे झालं की कन्सेप्च्युअल बेस. आणि याच्यावर स्टेटमेंट बेस कसं की कोणते दोन स्टेटमेंट दिलेले असू शकतात. समजा GDPचा ग्रोथशी संदर्भ कसा आहे, GDPचा इन्फ्लेशनशी संदर्भ कसा आहे, या संदर्भात दोन स्टेटमेंट देऊन या दोन स्टेटमेंट पैकी कोणतं बरोबर कोणतं चूक असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे आपल्याला या गोष्टीतून काय समजतं की GDP हा घटक आल्यानंतर आपण कोणत्या कोणत्या बाबीवर फोकस केला पाहिजे व कशा दृष्टीने तो टॉपिक रीड केला पाहिजे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणामुळे आपल्याला समजणार आहेत. तर हे झाले क्वेश्चनचं कॅटेगरायझेशन करणं. तर क्वेश्चनचं कॅटेगरायझेशनमुळे आणखी काय समजतं की आपल्याला कोणत्या फॅक्ट्स लक्षात ठेवायच्यात हे देखील समजायला लागतं. म्हणजे GDP हा महत्वाचा घटक आहे, GDPच्या फॅक्ट आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. ना की ईच अँड एव्हरी फॅक्ट तर रिमेंबर करणं आपल्याला खूप कठीण आहे, का तर ते शेवटी रिकॉल पण नाही होणार. मग आपल्याला कोणत्या महत्वाच्या फॅक्ट्स आपल्याला लक्षात ठेवायच्या हे देखील आपल्याला या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाद्वारे समजून येतं. त्यामुळे प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करणे खूप गरजेचं ठरतं. आणि यानंतर आणखी या घटकामध्ये काय येतं म्हणजे की आपल्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणामध्ये अंतर्भूत काय असतं की एवढंच नाही तर त्या प्रश्नावरून पुढे कसे त्या घटकावर प्रश्न येऊ शकतात हे प्रेडिक्ट करणं देखील ह्या क्वेश्चन पेपर विश्लेषणाचाच एक भाग आपल्याला म्हणता येईल. आणि पाचवी गोष्ट आहे यामधली म्हणजेच की कीवर्ड शोधणे. म्हणजे मागील वर्षी कसे प्रश्न विचारलेले आहेत त्यावरून आपण त्याच्यावरून कीवर्ड्स लक्षात घेणे आणि त्या कीवर्डवरून एक फ्रेमवर्क बनवणे एखाद्या टॉपिकचं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण या क्वेश्चन पेपर विश्लेषणामध्ये येतात, ज्यामुळे आपल्या अभ्यासाला योग्य दिशा मिळते. आणि आपल्याला तर माहित आहे की सर्वजणच प्रयत्न करत असतात, सर्वजण तोच सिलेबस वाचतायत, सर्वांची बुक लिस्ट मोर ऑर लेस सेमच आहे, परंतु सक्सेस फक्त काही जणांना मिळतं. का तर यामध्ये प्रयत्न आणि योग्य दिशा याच दोन्हीद्वारेच आपल्याला यश मिळवता येतं. मग ही योग्य दिशा जी देण्याचं कार्य आहे ते आपले क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस जो प्रकार आहे ते आपल्याला देण्यास मदत करत असतं. आता मी हे सांगितलं तोंडी, परंतु आपण हे प्रश्न पाहून आपण बघूयात की कसं विश्लेषण करायला पाहिजे. मी काय तुमच्या पुढे सॅम्पल प्रश्न घेणार आहे आणि ह्या सॅम्पल प्रश्नावरून आपण पाहूयात, आपण जे घटक जे आता मी बोललो त्याबद्दल आपण चर्चा करूयात की हे सगळे घटक मी त्यामध्ये कसे समाविष्ट करेल. त्याबद्दल तुम्ही पहा आणि मी तुम्हाला आता एक एक प्रश्न घेईल. तर मी सुरुवातीला घेतोय जिओग्राफी संदर्भातील प्रश्न. तर आता माझ्या पुढे प्रश्न आहेत इंटेरियर ऑफ द अर्थ या घटकासंदर्भात. म्हणजे एक प्रश्न वाचून दाखवणार आहे, त्यानंतर आपण जे मी विश्लेषणाचे पॉईंट सांगितले त्या विश्लेषणाच्या पॉईंटकडे जाऊयात आणि हा कसा फायद्याचा ठरतो हे बघूयात आपण. तर मी आता सुरुवातीला सांगतो. पहिला प्रश्न आहे की पृथ्वीचा केंद्र भाग म्हणजेच जो गाभा हा घटक आहे हा कोणत्या नावाने ओळखला जातो, हा प्रश्न आलेला आहे एका वर्षी. त्याच घटकावर दुसऱ्या वर्षी प्रश्न आलेला आहे पृथ्वीच्या अंतर्भागात वेगवेगळे गुणधर्म असलेले 3 विभाग ओळखले गेले, उदाहरणार्थ कवच, प्रावरण व गाभा. म्हणजे गाभ्याचा संदर्भ आलेला आहे कोअरचा आणि त्यामध्ये त्यांनी त्या 3 स्टेटमेंट दिलेले आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या 2 म्हणजे जे आहेत इंटेरियर त्यांना वेगवेगळे सेपरेट करणाऱ्या डिस्कंटिन्युटीचं नाव विचारलेलं आहे. तर आणखी त्यावरच विचारलेला पुढचा प्रश्न आहे की
पृथ्वीच्या अंतरंगातील गाभ्याच्या रचनेविषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? मित्रांनो, यामध्ये ऑप्शन तसेच आहेत की अंतरंगाचा गाभा हा सियाल पासून बनलेला आहे, सायमापासून बनलेला आहे, निफेपासून बनलेला आहे का कठीण खडकापासून बनलेला आहे. म्हणजे आपल्याला यावरून आयडिया येईल की कोअर बद्दलच आपल्याला हे तिन्ही प्रश्न विचारलेले आहेत, परंतु कोअरचा स्टडी करताना वेगवेगळ्या अँगलनं विचारलेले आहेत. त्याचबरोबर एक प्रश्न आहे की डेन्सिटी ऑफ द कोअर म्हणजे गाभ्याची घनता ही प्रावरणाच्या घनतेच्या दुपटीपेक्षा जास्त आहे, परंतु घनफळ व वस्तुमान हे पृथ्वीच्या एकूण घनफळाच्या अनुक्रमे डॅश डॅश आणि डॅश डॅश आहे. आता या चारही घटकावरून आपल्याला क्वेश्चन पेपरचं विश्लेषण म्हणजेच काय आता हे आपल्याला एक एक्झाम्पलद्वारा आपल्याला कळणार आहे. तर पहिल्यांदा काय विचारलंय तर गाभ्या संदर्भात वाक्य विचारले. दुसऱ्या प्रश्नामध्ये त्या गाभ्यामधल्या वेगवेगळ्या भागाविषयी विचारले, त्यानंतर त्याच्या रचनेविषयी विचारलेलं आहे आणि त्याचबरोबर घनफळ व वस्तुमान या संदर्भात त्यांनी विचारलेलं आहे. मग आपल्याला आता विश्लेषण करायचं तर आपल्याला काय करायचं यामध्ये तर गाभा हा घटक कशाशी रिलेटेड आहे तर इंटेरियर ऑफ द अर्थ हा टॉपिक जो आहे सब टॉपिक त्याच्याशी रिलेटेड आहे. हा कोणत्या पेपरचा GS 1च्या जॉग्राफी या घटकातल्या पहिल्या पार्टशी रिलेटेड आहे. आपल्याला इथपर्यंत कळालं की जॉग्राफीचा पहिला पार्ट रिलेटेड आहे हे समजलं. मग त्या पार्टवर आतापर्यंत जॉग्राफीच्या किती क्वेश्चन आलेले आहेत हे पाहून घ्यायचं. मग ह्या टॉपिक वर आतापर्यंत कसे प्रश्न विचारले याद्वारा ह्याचं एक फ्रेमवर्क आपल्याला बनवता येईल की गाभा म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगाचे वेगवेगळे घटक कोणते, बरोबर, त्या घटकांना सेपरेट करणाऱ्या डिस्कंटिन्युटी कोणत्या, प्रत्येक घटकाची घनता किती आहे, बरोबर, आणि तो किती आकारमान व्यापतो ह्या गोष्टी. त्याचबरोबर तो सॉलिड स्टेजमध्ये आहे का लिक्विड स्टेटमध्ये आहे हे देखील आपल्याला माहीत असणं किंवा मॉल्टन स्टेटमध्ये आहे हे देखील यामध्ये अंतर्भूत होतं. तसेच त्या घटकाचं दुसरं नाव कोणतं आहे का. तर साधारणतः ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याद्वारा आपण ह्या घटकाचं विश्लेषण करू शकतो. तर साधारण हे झालं एक विश्लेषणाचा भाग जो की इंटेरियर ऑफ द अर्थ या टॉपिकशी संदर्भात आहे. मग याच्यावरच पुढे जाऊन प्रश्न कसे येऊ शकतात तर इंटेरियर ऑफ द अर्थ आणि अर्थक्वेक वेव्ज ह्या एकमेकाशी रिलेटेड आहेत आणि त्याद्वारा आपले जे झोन असतात शॅडो झोन्स असतात त्याचबरोबर पी आणि अर्थक्वेकच्या वेव्ज आहेत यांचं रिलेशन येतं शॅडो झोन आणि अर्थक्वेक वेव्ज. कारण काही अर्थक्वेक वेव्ह ह्या जात नाहीत कोअर मधून बायपास करतात किंवा मॉल्टन स्टेट मधून जात नाहीत, मग ते शॅडो झोनचा कन्सेप्ट आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे असा क्वेश्चन आणखी तयार होऊ शकतो. मग हे क्वेश्चन तयार देखील करणं तो टॉपिक वाचताना हे देखील तितकंच महत्वाचं आहे आणि ह्या टॉपिकवर दरवर्षी क्वेश्चन येतोय या अर्थी ह्या टॉपिकचं महत्व आहे हे आपल्याला कळलं पाहिजे आणि कोणत्या अँगलनं वाचायचं हे आपण प्रश्नाद्वारे समजून घेतलं. आता आपण तशाच पद्धतीने एक दुसरा आणखी प्रश्न बघूयात. आता माझ्याकडे प्रश्न आहेत की जे प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाची संदर्भात आहेत. तर प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया हा आपल्याला जो मीडिया टॉपिक आहे GS 2च्या पेपर पार्ट 2 मध्ये याच्याशी संदर्भात आहे हे तर मला पहिल्यांदा कळलं. तर याच्या आता प्रश्न आल्यानंतर माझं कसं ओरिएंटेशन राहील तो टॉपिक वाचताना हे मी तुम्हाला सांगेल. आता प्रश्न आलेला आहे की कोणती व्यक्ती भारतीय वृत्तपत्र परिषदेची अध्यक्ष राहिलेली नाही असा एक प्रश्न आहे. त्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. दुसरी गोष्ट आहे त्यामध्ये योग्य कथने ओळखा असं सांगितलेलं आहे आणि ती स्टेटमेंट जी आहेत की ते आहेत म्हणजे प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ही वैधानिक पूर्ण न्यायिक स्वायत्त संस्था आहे. दुसरं आहे PCI मध्ये 1 अध्यक्ष व 28 सदस्यांचा समावेश होतो. तिसरं गोष्ट आहे वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य जतन करणे हा भारतीय वृत्तपत्र परिषदेचा उद्देश आहे. मित्रांनो, आपण आता आपल्याला कळलं हा टॉपिक मीडिया मधला PCI हा उपघटक आहे, परंतु आपण हे स्टेटमेंट वाचल्यानंतर आपल्याला क्लिअर कट आयडिया येते की ह्या टॉपिकचा रीच काय आहे. म्हणजे ह्या योग्य कथने ओळखा हा जो प्रश्न आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही टॉपिक कशा प्रकारे रीड करायचा आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे की या बॉडीचं नेचर कसं आहे ह्या संदर्भात त्यांनी पहिलं वाक्य केलेलं आहे की वैधानिक पूर्ण न्यायिक स्वायत्त संस्था आहे. यामध्ये जर आपण कीवर्ड जर पाहिले तर वैधानिक आहे, पूर्ण न्यायिक आहे आणि स्वायत्त संस्था आहे. आपल्याला माहित आहे पूर्ण न्यायिक मुळे हा प्रश्न म्हणजे हे वाक्य चुकीचे ठरतं कारण ती अर्धन्यायिक आहे, क्वासाई ज्युडिशियल संस्था म्हणून ओळखली जाते. म्हणजे आपल्याला क्वेश्चन पेपरच्या अनालिसिसमुळे किंवा ह्या कीवर्ड लक्षात ठेवल्यामुळे आपल्याला कळेल की हे स्टेटमेंट लगेच इलिमिनेट होतंय आणि एक स्टेटमेंट इलिमिनेट झाल्यानंतर आपल्याला लगेच ऑप्शन सापडतो. परंतु आपण इथवरच न थांबता आपण पुढचंही स्टेटमेंट बघूयात. यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की
कंपोजिशन दिलेलं आहे बॉडीचं, म्हणजे एक अध्यक्ष व 28 सदस्यांचा समावेश असतो. आता 28 सदस्यांचंही आपल्याला सब कॉम्पोजिशन आपल्या याच्यामध्ये आधी विचारलेलं आहे की त्यामध्ये लोकसभेवरून UGC किंवा इतर बॉडीचे काय काय मेंबर असतात. म्हणजे आपल्याला कॉम्पोजिशन ऑफ दॅट बॉडी हे खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. तिसरी गोष्ट आहे, या बॉडीचा उद्देश काय आहे. म्हणजे प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ही जी बॉडी आहे याचा उद्देश काय आहे हे साधारणतः आपण समजू शकतो. आणि एक दुसरा प्रश्न होता की ज्यामध्ये कोण अध्यक्ष राहिलेला नाही. म्हणजे आपण जर हा टॉपिक करत असू तर आपण कोणत्या कोणत्या गोष्टीवर भर दिला पाहिजे. एकतर म्हणजे याच्या स्थापनेवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्याचबरोबर याचे पहिले अध्यक्ष कोण होते, याचे करंट अध्यक्ष कोण आहेत, त्याचबरोबर मी कॉम्पोजिशन सांगितलं तर त्या कॉम्पोजिशनवर सेपरेट प्रश्न येऊ शकतो की जसं की त्यामध्ये 28 जणांचं कॉम्पोजिशनमध्ये प्रेसचे किती मेंबर राहतात, त्याचबरोबर दुसऱ्या कोणत्या बॉडीचे मेंबर आहेत का त्यामध्ये. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला यामधून लक्षात येतात आणि तो टॉपिकवर आपल्याला आणखी कसे क्वेश्चन येतात हे देखील आपण प्रेडिक्ट करू शकतो. आता याचबरोबर आपण पॅरलल यासोबत बरोबर अभ्यास करताना ही गोष्ट लक्षात ठेवलेली पाहिजे की PCI वर प्रश्न विचारलाय आणि त्याचबरोबर फिल्म सर्टिफिकेशन संदर्भात बॉडी आहे CBFC. आपण CBFC ची तयारी करताना देखील आपण हेच मुद्दे लक्षात घेऊ शकतो. CBFC बॉडी कोणत्या ऍक्टनं तयार झालेली आहे, म्हणजेच PCIC पण ऍक्ट कोणता आहे हे पण आपण बघितलं पाहिजे. त्याचबरोबर CBFCचा ऍक्ट कोणता आहे, CBFC चे करंट अध्यक्ष कोण आहेत, त्याचबरोबर त्याचं कॉम्पोजिशन कोणतं आहे, त्याचबरोबर ह्या बॉडीचं हेडक्वार्टर कुठे आहे. समजा CBFC आहे त्याचं मुंबईला आहे का दिल्लीला आहे. म्हणजे एखादा आपण असं फ्रेमवर्क बनवू शकतो. एखादी बॉडी आली तर आपण त्या बॉडीचा कसा अभ्यास केला पाहिजे. तर हे जे आहे आपल्याला ह्याला सगळं विश्लेषणाचाच भाग मानता येईल, जेणेमध्ये की आपण आतापर्यंत कसे प्रश्न विचारलेले आहेत आणि कसे पुढे जाऊन प्रश्न विचारले जाऊ शकतात. हा झाला आपला प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया बद्दल मी तुम्हाला घेतलेला एक भाग. आता आपल्याकडे आहे कॅग ही बॉडी आपल्याला माहित आहे की मोस्ट इम्पॉर्टंट बॉडी म्हणून ओळखलं जाते कॅग. आणि ह्या कॅगच्या संदर्भात पॉलिटीवर आपल्याला प्रश्न आलेले आहेत. त्यामध्ये सांगितलेलं आहे की डॉक्टर आंबेडकर म्हणतात की निरीक्षण नोंदवल्याप्रमाणे ते संविधानाअंतर्गत असलेले सर्वाधिक महत्वाचे अधिकारी असतील असे म्हणलेले आहेत, असं एक स्टेटमेंट आहे. दुसरं स्टेटमेंट आहे की द कॅग इज मॉडेल्ड अपॉन दॅट ऑफ द ऑडिटर जनरल अंडर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919. आणि त्याचबरोबर तिसरं स्टेटमेंट आहे कॅगच्या ड्युटीज पॉवर कंडिशन ऑफ द सर्व्हिस ऍक्ट हा 1971 मध्ये पार्लिमेंटने त्या संदर्भात ऍक्ट पारित केलेला आहे. आणि त्याचबरोबर असं त्याच्याबद्दलचं एक स्टेटमेंट आहे कॅगबद्दलचं की त्यांना नेमणुका करण्याचा अधिकार नाही, परिणामतः कनिष्ठांच्या शिस्ती संबंधी नियंत्रणाच्या बाबतीत सुद्धा अधिकार नाहीत जसे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांस आहेत. तर हे कॅग संदर्भातली वाक्य आपल्याला पाहायला मिळाली. दुसरा प्रश्न आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे त्यामध्येच वेगवेगळे वाक्य दिलेले आहेत. त्यामध्ये त्यांची अपॉइंटमेंट करतं, ते एक्सटर्नल प्रेशर पासून मुक्त असतात अशा संदर्भात वाक्य. आणि त्यानंतर एक दिलेला आहे प्रश्न, त्यामध्ये लिहिलेला आहे की कॅगच्या संदर्भातील कॉन्स्टिट्यूशन मधले आर्टिकल कोणते महत्वाचे आहेत. आणि शेवटी असं दिलेलं की त्या बॉडीला थिंक टँक वगैरे म्हणलं जातं. म्हणजे आपण कॅग टॉपिक स्टडी करताना तो कोणत्या अँगलनं स्टडी करायचा हे सगळं या प्रश्नपत्रिकांच्या मागील वर्षींच्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे आपण ठरवू शकतो. एक तर म्हणजे कॅग ही बॉडी कोणत्या पार्टमध्ये येते, कोणत्या आर्टिकल त्यामध्ये इन्क्लुडेड आहेत, त्याबद्दल कॅग अपॉइंट कसे केले जातात, कॅगच्या फंक्शन्स ड्युटीज काय आहेत, ऑडिट ते करतात, त्या ऑडिटचे वेगवेगळे टाईप कोणते आहेत, आणि तसेच त्याबरोबर त्यांना टेन्युअर सिक्युरिटी किती आहे, त्याचबरोबर त्यांना रिमूव्हल ग्राउंड कोणता आहे, त्याचबरोबर त्यांचं जे हायरार्कीमध्ये स्टेटस आहे ते कशाच्या इक्विव्हॅलंट आहे. असं आपण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका विश्लेषण केल्यामुळे आपल्याला समजतात. त्यानंतर आपण आणखी पाहूयात की HRT मधला आहे NCERT हा टॉपिक. तर NCERT मध्ये त्यांनी विचारलेले प्रश्न जर आपण पाहिले तर आपल्याला NCERT वर प्रश्न आलेला आहे की शालेय शिक्षणास मदत करण्यासाठी NCERT ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली. तर मित्रांनो, आपण प्रश्न वाचल्यावर आपल्याला प्रश्नात पण देखील माहिती खूप मिळते. शालेय शिक्षणास मदत करणारी बॉडी आहे, म्हणजे पुढच्या वर्षी प्रश्न येऊ शकतो NCERT काय कार्य करतं, शालेय शिक्षणास मदत करतं, उच्च शिक्षणास मदत करतं, असा आपण प्रश्न बनवू शकतो बसल्या बसल्या. म्हणजे हे जे कीवर्ड आहेत प्रश्न विचारण्यात ते देखील आपण अंडरलाईन केलेलं पाहिजे जेव्हा आपण प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करणार आहोत. म्हणजे आपल्याला या प्रश्नामध्येच आणखी एक प्रश्न तयार करता येऊ शकतो. त्यांनी जे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. त्यानंतर दिलेलं आहे की
ही इज NCERT is considered as an academic wing of the Ministry of Human Resource Development. NCERT is considered as a research wing. मग NCERTचं नेचर दिलेलं आहे, म्हणजे ही बॉडी काय आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे NCERTचे वेगवेगळे घटक कोणते आहेत. विच इज नॉट दिस इज नॉट ए कॉन्स्टिट्युएंट युनिट ऑफ द NCERT. म्हणजे NCERTच्या अंतर्गत कोणते कोणते इन्स्टिट्यूशन्स येतात या संदर्भात त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे आपण यावरून काय करू शकतो, तर यामधून आपल्याला समजलं की NCERT हा एज्युकेशन संदर्भातला टॉपिक आहे. एज्युकेशन संदर्भातल्या ज्या वेगवेगळ्या शालेय शिक्षणाच्या संदर्भात ॲडवायझरी म्हणून कार्य करतं. ते राज्य शासन आणि केंद्र सरकार या दोघांनाही ते ॲडवायझरी म्हणून काम करतं. म्हणून आपल्याला येतं की NCERT हा टॉपिक रीड करताना आपण काय केलं पाहिजे. तर NCERTची स्थापना वर्ष कोणतं होतं, NCERTचा लोगो पाहिला पाहिजे, त्या लोगोवर त्यांचं काही ब्रीद वाक्य आहे का ते पाहिलं पाहिजे. त्याचबरोबर त्याच्या अंतर्गत कोणते कोणते घटक होते हे देखील पाहिलं पाहिजे. त्याचे रिजनल सेंटर कोणते आहेत, ते रिजनल सेंटरमध्ये महाराष्ट्रात कोणतं रिजनल सेंटर आहे का याची पण तुम्ही माहिती करून घ्या, जेणेकरून तो प्रश्न तसा विचारला जाऊ शकतो. आणि NCERTचा उद्देश काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी NCERT हा घटक करताना आपल्याला समजल्या. कशामुळे समजलं, तर आपण मागील वर्षींच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं. आपण NCERTला हे अप्लाय केलं, पण दुसऱ्याही बॉडीला अप्लाय करू शकतो. AICTE बॉडी आहे, CBSE बॉडी आहे. मग याच्यावर पण ह्याच अँगलनं प्रश्न विचारले जाऊ शकतात का. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपल्याकडे जो सिलेबस आहे मेन्सचा, तो आपल्याला एक फ्रेमवर्क मेन्सचा सिलेबस त्यांनी दिलेला आहे डिफाईन करून. मग त्या डिफाईन केलेल्या सिलेबसमध्ये कसे प्रश्न आणखी डिफाईन आपल्याला क्लिअरिटी येण्यासाठी ह्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करणं खूप गरजेचं पडतं. का तर आपल्याला फक्त सिलेबसमध्ये दिलेलं आहे NCERT, CBSE. तर मग ह्यावर परत आणखी जास्त डीपमध्ये जाऊन आपल्याला तो घटक कसा प्रिपेअर करायचा, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला ह्या विश्लेषणाद्वारे कळणार आहेत. तर साधारणतः मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी ह्या प्रश्नाद्वारे देखील मी तुम्हाला समजावून सांगितल्या. तर आपण विश्लेषण निश्चित प्रश्नपत्रिकांचं, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचं केलं पाहिजे. ते तुम्ही कसं करता ह्याला महत्त्व नाही, का तर आता बाजारात संच उपलब्ध आहेत. त्या संचामध्ये त्यांनी तुमच्या वर्गीकरणाची जी टास्क आहे ती ऑलरेडी त्यांनी कंप्लीट केलेली आहे. म्हणजे कोणत्या घटकाला किती वेटेज आहे ऑलरेडी कंप्लीट केलेलं आहे. मग आता आपल्याकडे कोणता राहतो पार्ट, की त्या घटकाचं आता वर्गीकरण आपल्याला कळालं, म्हणजे की त्या घटकावर किती प्रश्न आलेले आहेत, पण त्या घटकाच्या संदर्भातील कोणते सोर्स रिलायबल आहेत, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त तो सिलेबसचा पार्ट कव्हर होईल हे करणं आता आपल्या हातात आहे. आणि त्याचबरोबर तो क्वेश्चनमध्ये जे कीवर्ड्स आहेत त्या कीवर्ड्सला अंडरलाईन करून आणखी कसे क्वेश्चन फ्रेम करता येतील, आणि ज्याद्वारा आणखी आपण क्वेश्चन फ्रेमिंग आणि क्वेश्चन सॉल्विंग हे जे स्किल आहे ते जास्तीत जास्त डेव्हलप करू आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवू आपण. आणि जेवढे जास्त प्रश्न तुम्ही सोडवता तेवढे तुमची ऑब्जेक्टिव्हची जी आहे कमांड ती वाढणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण जरूर करा. आणि थँक्यू सो मच तुम्ही ऐकल्याबद्दल मला, कारण एवढंच होतं प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणामध्ये. थँक्स अ लॉट आणि सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.